या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंजिनिअरिंग कॉलेज चालू झाल्यानंतर प्रत्येक स्टुडंटला प्रश्न पडतो की बुक्स कुठले घ्यायचे, त्यानंतर केव्हा घ्यावे बुक्स, त्यानंतर कुठले ई बुक्स आपण रेफर करू शकतो आणि कुठले यूट्यूब चॅनल आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी रेफर केले पाहिजे। तर सगळ्यात पहिले बघूयात की इंजिनिअरिंग कॉलेजचं जे एक वर्ष असतं ते आपण 2 सेमिस्टरमध्ये डिवाइड करतो, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2। प्रत्येक सेमिस्टरचं ड्युरेशन हे ना 6 मंथ असतं, पण फक्त फर्स्ट इयरचं जे आहे, फर्स्ट इयरचं फर्स्ट सेम याचं कॉलेजची कॅपची प्रोसेस खूप लंबी चालल्यामुळे काय होतं की त्याचं सेमिस्टरचं ड्युरेशन तो कमी होतो। जसं यावर्षी जर बघितलं तर इंजिनिअरिंग कॅप राऊंड कॉलेज आहे ते सप्टेंबर महिन्यात चालू होते, तर फर्स्ट सेमिस्टरसाठी फक्त आपल्याला जो टायमिंग मिळतो तो फक्त 4 मंथचा मिळतो आणि सेकंड सेमिस्टरला मग रेग्युलर फ्लोमध्ये तुम्ही येऊन जाता, त्याचा ड्युरेशन जो आहे तो 6 मंथचा राहणार आहे। आता अंडरस्टँड सब्जेक्ट इन ईच सेमिस्टर, बुक्स घेण्या अगोदर तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल माहिती करून घ्यावी लागेल की आपल्याला आपलं सध्या कुठलं सेमिस्टर चालू आहे आणि त्यामध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत। आपल्याला प्रत्येक सेमिस्टरला 5 थेरी सब्जेक्ट असतात आणि 3 लॅब और प्रॅक्टिकल और वर्कशॉप हे असतात। आता मी तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं इंजिनिअरिंग फर्स्ट इयर फर्स्ट सेम याचं तुम्हाला डिटेल सांगतोय। जसं आपल्याला त्याला सेमिस्टर 1 कन्सिडर करतोय, प्रत्येक युनिव्हर्सिटीचा हा जो पॅटर्न आहे हा वेगळा असणार आहे। तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ही PDF जी आहे त्याचे डिटेल्स तुम्ही डाउनलोड करू शकता, पण या व्हिडिओ दाखवण्यासाठी मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं जे डॉक्युमेंट आहे ते इथे रेफर करतोय। तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2024 चा हा पॅटर्न आहे। सेमिस्टर 1 मध्ये आपल्याला थिअरॉटिकल सब्जेक्ट कुठले, तर थिअरीच्या अंडर ना तुम्ही सब्जेक्ट इथे बघू शकता। तर हे 5 जे सब्जेक्ट आहे ते थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे। इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1, इंजिनिअरिंग फिजिक्स और केमिस्ट्री, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग और बेसिक इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इंजीनियरिंग ग्राफिक्स और इंजीनियरिंग मेकॅनिक्स, त्यानंतर फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस। तर आपले हे जे आहे ते 5 थेरी सब्जेक्ट आहे। त्यानंतर आपले 3 प्रॅक्टिकल कुठले असू शकतात, तर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप किंवा डिझाईन थिंकिंग अँड आयडिया लॅब, त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल आणि को करिक्युलर कोर्सेस। तर हे जे 3 आहेत हे 3 प्रॅक्टिकल आहेत। त्याचं जो तुम्ही जे डिटेल आहे ते बघू शकता, त्याचे 2 प्रॅक्टिकल, त्यानंतर 2 ट्युटोरियल किंवा मग जेवढे प्रॅक्टिकल जे आहेत ना हे इथे मेन्शन केलेले आहेत। हा झाला फर्स्ट सेमिस्टरचा। आता आपण ज्या सेमिस्टरमध्ये आहे त्या सेमिस्टरच आपल्याला रेफर करायचं आहे। आता सध्या फर्स्ट सेमिस्टर चालू आहे तर तुम्ही फक्त फर्स्ट सेमिस्टरवरती कॉन्सन्ट्रेट करा। जसं आपण 12thला असताना प्रत्येक वर्षभरासाठी एक बुकच एका सब्जेक्टसाठी रेफर करत होतो, पण इंजिनिअरिंगमध्ये तसं नाही आहे। इंजिनिअरिंगला तुमचं जर एक सेमिस्टर जे चालू आहे ना तेवढ्या सेमिस्टरवरती 6 महिन्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि एक बुक जे आहे ते मॅक्सिमम 6 मंथच आपल्याला वापरायचं असतं। हे झालं फर्स्ट सेमिस्टरचं। त्याच्यानंतरून सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला जे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे त्यामध्ये आहे मॅथमॅटिक्स 2, त्यानंतर इंजिनिअरिंग केमिस्ट्री और फिजिक्स, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इंजिनिअरिंग ग्राफिक्स, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हा सब्जेक्ट आहे। त्यानंतर डिझाईन थिंकिंग आयडिया और मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस वर्कशॉप, त्यानंतर इंडियन नॉलेज सिस्टम आणि को करिक्युलर कोर्स 2। तर हे 3 प्रॅक्टिकल आणि वरचे 5 सब्जेक्ट आहे। त्यानंतर आपण जे सब्जेक्ट आहेत तर हे सब्जेक्ट तुम्ही कुठे बघायचे, त्यानंतर तुम्ही कुठल्याही इयरला असेल किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये असेल तर हे तुम्ही डिटेल्स कुठनं काढू शकता। त्यानंतर प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट काय असणार आहे त्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील। त्यानंतर बुकचे पब्लिकेशन्स कुठले वापरावे। आता हा व्हिडिओ जो बनवलाय मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी बनवलाय आणि त्यामध्ये जे PDF पण मी वापरतोय ती फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठीची PDF आहे। तुम्ही जर सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला BEला असाल तर तुम्ही तुमच्या इयरची PDF तुम्ही वापरू शकता। त्यानंतर ब्रँच वाईज पण PDF चेंज होतात। जसं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर तुम्ही कुठल्याही ब्रँचचे असले तर फर्स्ट इयरमधला जो सिलेबस आहे हा सगळ्या ब्रँचेससाठी सेम असतो। ब्रँच वाईज सिलेबस हा चेंज होत नाही, सगळ्या ब्रँचेसला तुम्हाला सेम स्टडी करावं लागतं। जसं तुम्ही कॉम्प्युटर ब्रँचमधले जरी असले तरी तुम्हाला सिव्हिल मेकॅनिक्सचे सब्जेक्ट स्टडी करावं लागतात, तुम्ही सिव्हिल ब्रँचचे जरी असले तरी तुम्हाला प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट जो आहे हा स्टडी करावा लागतो। आणि हे फर्स्ट इयरचा पॅटर्न हा सगळ्या ब्रँचेससाठी सेम ठेवलेला आहे, कारण तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक नॉलेज जे आहे सगळ्या ब्रँचेसचं हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये येऊन जातं। सेकंड इयरपासून तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत बेस्ड ऑन युअर ब्रँचेस तुमचे सेकंड इयरपासूनचे सब्जेक्ट्स चेंज होतात। आता बुक पब्लिकेशन जर तुम्हाला बघायचं असेल की कुठले बुक आपण एखाद्या सब्जेक्टसाठी रेफर करायचे तर मी परत PDF ओपन करतोय, ज्यामध्ये मी पर्टिक्युलर सब्जेक्टला जातोय। जसं मी आता केमिस्ट्रीला गेलो तर या केमिस्ट्रीमध्ये कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यानंतर प्री रिक्विजिट काय असतात, त्यानंतर तुमचे कोर्स शिकल्यानंतर तो सब्जेक्ट शिकल्यानंतर त्याचे आउटकम्स काय आहेत त्याचे सगळे तुम्हाला डिटेल मिळतात। त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती युनिट आहे, युनिटमध्ये काय सिलेबस आहे, युनिट 1 मध्ये काय होता, युनिट 2 मध्ये काय होता, युनिट 3 मध्ये काय होता, युनिट 4, ठीक आहे, हे सगळे तुम्हाला मिळतील। आता या सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे, तर या
आता इथे तुम्ही बघू शकता की युनिव्हर्सिटीने 11 प्रॅक्टिकलची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये कॉलेज डिसाईड करू शकतं की कुठले 8 प्रॅक्टिकल्स जे आहे ते तुमच्या अकॅडमिक सेमिस्टरमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला ठेवायचे आहेत. तेवढे 8 प्रॅक्टिकल्सच आपल्याला कंप्लीट करावे लागतात. नेक्स्ट आहे लर्निंग रिसोर्सेस. तर यामध्ये 4 गोष्टी आहेत. फर्स्ट आहे टेक्स्टबुक, जे तुम्ही रेग्युलरली तुम्ही वापरू शकता. तर युनिव्हर्सिटीने काही टेक्स्टबुक रेकमेंड केलेले आहेत. ते टेक्स्टबुकची जी लिस्ट आहे, बुकचं नाव काय आहे, ते कुणी लिहिलंय, ठीक आहे, पब्लिकेशन्स काय होतं, याचे सगळे डिटेल तुम्हाला इथे मिळतील. तर तुम्ही रेग्युलर टेक्स्टबुक तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर काही जे कन्सेप्ट असतात ते अशा दुसऱ्या बुकमध्ये असतात, ठीक आहे. तर तो फक्त कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी तुम्हाला ते दुसरे बुक वापरावं लागतात. त्याला आपण रेफरन्स बुक म्हणतो. तर कुठले बुक तुम्ही त्या सब्जेक्टसाठी रेफर केले पाहिजे त्याची पण लिस्ट तुम्हाला इथे मिळते. त्यानंतर तुम्हाला ई बुक्स जे PDF फॉर्मॅटमध्ये असतात किंवा मग तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊन आहे ना ते बघू शकता. तर त्याची पण रेफरन्ससाठीची जी लिस्ट आहे ती तुम्हाला इथे मिळते. आता काही सब्जेक्ट शिकण्यासाठी, काही कन्सेप्ट शिकण्यासाठी जर तुम्हाला यूट्यूब चॅनल वापरायचं असेल तर युनिव्हर्सिटीने ऑलरेडी रेकमेंड केलं आहे की या लिंकवरती तुम्ही हिट करा. त्याच्यानंतर जे व्हिडिओज आहे ते बघून तुम्ही तो सब्जेक्टचा स्टडी करू शकता. तर हे सगळे डिटेल जे आहे हे युनिव्हर्सिटीने आपल्याला दिलेले आहेत. तर हे तुम्ही रेफर करायला पाहिजे. आता नेक्स्ट आहे की यांनी जे रेकमेंड केले तेच बुक आपण रेफर करायचे का, की दुसरे पण कुठले रेफर करायचे. तर तुम्ही ज्यावेळी तुमचं कॉलेज चालू होतं तर तुम्ही तुमचे प्रोफेसर पण तुम्हाला रेकमेंड करतात की तुम्ही कुठले बुक्स वापरले पाहिजे, किंवा तुमचे सिनियर्स पण तुम्हाला सांगतात की हे पब्लिकेशन जे आहे याच्यामध्ये थोडी लँग्वेज जी आहे ही थोडी डिफिकल्ट आहे, तुम्ही हे दुसरं पब्लिकेशन वापरा, याच्यामध्ये जी लँग्वेज आहे ही खूप सिम्प्लिफाईड लँग्वेज आहे, तर ती पण आपण रेफर केली तरी चालते. बुक केव्हा परचेस करायचे, तर बुक परचेस करण्याची तुम्ही घाई करू नका. तर सरांनी हे सांगितलं तर हे बुक लगेच परचेस करून टाकू नाही. तर कॉलेज चालू होऊ द्या, 1 ते 2 आठवडे तुम्ही जाऊ द्या कॉलेजमध्ये, आणि या 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्हाला स्टडी करण्यासाठी बुक्स हवेच असतील तर मी ऑलरेडी इथे PDFचे पण त्यांनी लिंक दिलेली, त्या PDF तुम्ही रेफर करू शकता किंवा यूट्यूब चॅनल रेफर करू शकता. नाहीतर मग बेस्ट सोर्स टू गेट बुक्स इज लायब्ररी. कॉलेजच्या लायब्ररीचा तुम्हाला ऍक्सेस मिळतो, तुम्ही लायब्ररीमधून बुक घेऊ शकता आणि तुमचा स्टडी झाल्यानंतर लायब्ररीमध्ये बुक्स तुम्ही रिटर्न करू शकता. आता हे बुक परचेस करण्यासाठी मी सगळ्या माझ्या स्टुडंटला रेकमेंड करतो की तुम्ही सेकंड हँड बुक परचेस करा. आता सेकंड हँड कशासाठी, प्रत्येक पालकाला वाटतं की तुला बेस्ट एज्युकेशन मिळावं, त्यानंतर बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज ऑलरेडी मिळालेलं आहे, ठीक आहे, त्याचं एज्युकेशन चालू आहे, पण त्याला सगळ्या फॅसिलिटी ते प्रोव्हाइड करण्याचा ट्राय करतात. मग जुने बुक्स का वापरायचे असा एक प्रश्न मनामध्ये येतो. याच्यासाठी कारण आहेत. कुठलाही जो सेमिस्टर आहे किंवा एखादं बुक आपल्याला जे रेफर करायचं ना ते फक्त आपल्याला 6 महिन्यात रेफर करायचं, मॅक्सिमम 6 महिन्यात रेफर करायचं. त्यानंतर ते बुक आपल्याला कधीच रेफर करण्याची गरज पडत नाही. तर तसे फक्त जे सब्जेक्ट्स आहेत ना त्यासाठी तुम्ही सेकंड हँड बुक रेफर करा. आता काही प्रोग्रामिंग रिलेटेड सब्जेक्ट आहे, जसं प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला पायथन शिकायचं, C शिकायचं, CPP शिकायचंय, तर यासाठी तुम्ही फर्स्ट हँड बुक रेफर करा. कारण हे जे प्रोग्रामिंग रिलेटेड जे बुक्स आहेत, आता मी कॉम्प्युटरच्या केसमध्ये सांगतो की हे प्रोग्रामिंग रिलेटेड जे बुक्स आहेत ते तुम्हाला समजा नंतर IT मध्ये जायचं तर त्यावेळी पण तुम्ही रेफर करू शकता. ते बुक तुम्ही फर्स्ट हँड रेफर करा. आणि बाकीचे काही सब्जेक्ट आहेत ते फक्त तुम्हाला इंजिनिअरिंग की तेवढे सेमिस्टर पुरते शिकायचे आहे तर ते तुम्ही बुक सेकंड हँड रेफर करा. सेकंड हँड बुक रेफर करण्याचा अजून एक बेनिफिट असा की ऑलरेडी ज्यांनी रेफर केलं असतं तर ते बुकमध्ये ते सगळं मार्क करून ठेवतात की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे. नंतर एखादा टॉपिक ना कुठल्या इयरला तो विचारला होता, जसं डिसेंबर 2022ला हा टॉपिक विचारला होता, तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो. तर त्यासाठी तुम्ही सेकंड हँड बुक रेफर करा. एखाद्या बुकची जर तुम्ही प्राइस बघितली तर 500 पासून जवळपास 2000 पर्यंत तुम्हाला ते बुक मिळतं. एवढा खर्च करण्याची गरज नाहीये. तुम्ही सेकंड हँड बुक पण यासाठी रेफर करू शकता. आता हे बुक परचेस केल्यानंतर तुमचा स्टडी झाला त्याच्यानंतर तुम्हाला ते परत तुम्ही शॉपकीपरला रिसेल पण करू शकता. त्यानंतर बऱ्याच स्टुडंटला काही असते की त्यांचं एक्झाम ते देतात, एक्झाम झाल्यानंतर त्यांना कळतं की पेपर खूप इझी गेलाय आणि ते बुक ना सेल करण्याची काही करतात. तर बुक्स तुम्ही डायरेक्टली सेल करू नका. जोपर्यंत तुमचा रिझल्ट मिळत नाही, रिझल्ट तुमच्या हातामध्ये येत नाही, तोपर्यंत बुक्स हे तुमच्याकडेच ठेवा, कारण परत ते बुक तुम्हाला लागू शकतात. तर बरेच स्टुडंट असे राहतात की त्यांना AT-KT लागते, म्हणजे ते एखाद्या सब्जेक्टमध्ये फेल होतात आणि तो सब्जेक्टचा स्टडी त्यांना परत पुढचे 6 महिने करावा लागतो आणि तो सब्जेक्टचा त्यांची एक्झाम त्यांना द्यावी लागते. तर अशा केसमध्ये तुम्ही ते बुकना लगेच सेल करण्याचा डिसिजन, एक्झाम झाल्यानंतर लगेच सेल करण्याचा डिसिजन घेऊ नका. त्याचा रिझल्ट तुमच्या हाती येऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही ते शॉपकीपरला किंवा तुमच्या जे ज्युनियर्स आहेत त्यांना ते सेल करू शकता. आता आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये किती नोटबुक्स लागतात, तर मी ऑलरेडी सांगितले की 5 थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत आणि 3 प्रॅक्टिकल आहेत. तर त्यासाठी तुम्ही 5 to 7 जे आहेत ना ते नोटबुक्स तुम्हाला लागणार आहे आणि 200 पेजेसची नोटबुक ही सफिशियंट आहे. तुम्हाला इंजिनिअरिंग करिअर गायडन्स जर हवं असेल, इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, त्यानंतर प्लेसमेंटसाठी काय तयारी करावी, तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे. माझ्या प्रोग्रामसाठी पण तुम्ही एनरोल करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा. तुमचे जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला तुमचे क्वेश्चन्स विचारू शकतात आणि तुमच्या क्वेश्चनला पण मी डेफिनेटली रिप्लाय देईल.